नंबर 1, स्वारगेट पुणे स्टेशन गेट बाहेर पडले रिक्षा कराल तर चांगलाच खिसा कापला जाईल. उदाहरणार्थ मला स्वारगेटवरून कर्वेनगरला 250-300 रुपये सांगितले जाईल. तेच तुम्ही रस्ता क्रॉस करून सारसबागकडे चालत गेलात तर 70 ते 90 रुपयात होतं. आता यात पण 70-90 असे वेगवेगळे का? आता रिक्षावाला तुम्हाला कुठून नेतो? राजाराम बीचवरून की म्हात्रे बीच की कर्वे रस्ता? कर्वे रस्त्याने नेलं की चुना लावला समजा, कारण जास्त ट्रॅफिक लागतं सिग्नल आणि हा रूट लांब आहे. नंबर 2, ID कार्ड घालून भाजी फळ विकत घ्यायला गेलात की 10-15% दर वाढला समजा, कारण IT वाले येडे असतात, शिवाय खूप पैसेवाले असतात असा समज आहे. नंबर 3, तुळशी बागेतील कपडे चप्पल आणि इतर प्लास्टिकच्या वस्तू स्टील वस्तू हे काम चालवच असतात, जास्त दिवस टिकत नाही, शिवाय तेथे घासाघासी पण होत नाही. आजकाल आहे त्या किमतीत विकतात. नंबर 4, मंडईजवळ अजूनही माला वगैरे विकायला बसणाऱ्या बायका तुम्हाला हाक मारून आयुर्वेदिक औषध देते म्हणतात. बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या मैत्रिणीला एक बाई बुधवार पेठेच्या दिशेने घेऊन चालली होती. मी अटकलं म्हणून ती वाचली. नंबर 5, लक्ष्मी रोड रेस घेणे रिक्षा आहे, टिकतील याची काही खात्री नाही. तसेच रोड साईड बेडशीट वगैरे काम चालू असतात, एकतर त्यांचा रंग जातो किंवा गोळे येतात. त्यापेक्षा लुंकडाच्या सेलमध्ये वाजवी दारात चांगले बेडशीट, मॅट्रेस व इतर वस्तू मिळतात. अर्थात ऑनलाईन पर्याय खूप आहे आणि चांगलेही, पण मला प्रत्यक्षात हात लावून बघून मागच खरेदी करायला आवडतं. नंबर 6, स्वारगेट बस स्थानक हडपसर बस स्थानक येथे मोबाईल चोरीला जात सध्या माहीत नाही, मी सिटी बसमध्ये बसून खूप वर्षे झाली आहे. नंबर 4, इतर कुठेही रिक्षा करताना नेहमी रस्त्यावरून जाणारी करावी किंवा जो रिक्षावाला मीटर नेईल तशीच करावी, नाहीतर पुणेरी उत्तर मिळेल किंवा चुना लागेल, नाहीतर ओला उबर जिंदाबाद परत असेल तर. नंबर 8, सणांचे साहित्य त्याच दिवशी आणावे, आधी आणायला गेलात की लुबाडले समजा. मी आंब्याचे 2 डाले 40 रुपयांनी आणलेले कोथरूडमधून. धन्यवाद.